नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील कोपरा गावातील एका प्रगतिशील शेतकऱ्याचा नाथ संकेत कपाशी वाणाचा जबरदस्त अनुभव. मित्रांनो, या शेतकऱ्याला एकरी तब्बल 22 क्विंटल उत्पादन मिळालं आहे. पण इथे एक खास गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. हा व्हिडिओ अर्धा कापूस वेचून झाल्यानंतरचा आहे. अर्ध्या वेचणीतच 11 ते 13 क्विंटल उत्पादन निघालं. बापरे. आणि उरलेल्या कापसातून 9 ते 10 क्विंटल उत्पादन मिळालं. म्हणजे एकूण मिळून 22 क्विंटल प्रति एकर उत्पादन. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी फार्मटेक राहुल या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा, कारण इथे तुम्हाला असेच खरे शेतकरी अनुभव, नवीन वाणांची माहिती आणि शेतीतील उपयोगी टिप्स नियमित पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया नाथ संकेत वाणाबद्दल शेतकऱ्याचा खरा अनुभव. पहिले तुमचा परिचय सांगा तुमचा. मी निवृत्ती रामदेवराव हजारे, मुक्काम कोपरा जानकर, तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. माझं हे 4 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये 2 एकर संत्र्याची लागवड केलेली आहे आणि 2 एकर मी संकेत वाण 111 हे लागवड केली. आणि या पराठीला मी 5x1 मध्ये लागवड केली, पण हिला 6x1 मध्ये किंवा 6x2 मध्ये लागवड करायला पाहिजे. तर मी 5x1 मध्ये केली. आता माझी 3री वेचणी झालेली आहे आणि 2 याच्यामध्ये 20 क्विंटल 37 किलो कापूस निघाला 2 एकरामध्ये. आणि आता हे 3री वेचणी चालू आहे आणि बोंड भरपूर आहे अजूनही, पण थंडावले आहे. तर आता हा 6 क्विंटलचा वेचा निघण असं कल्पना आहे आणि निघतेच 6 क्विंटल वेचा. सांगा एक काका, या वर्षी म्हणजे खूप पाणी झालं, खूप लोकांचं म्हणजे जमीन भारी असल्यामुळे नुकसान. तुमची सुद्धा जमीन भारी आहे. हो, भारी आहे माझी जमीन. पण तुम्ही जे नाथ संकेत हे वाण लावलं, तुम्हाला आनंद वाटला का या वाणाबद्दल? नाही, आनंद म्हणजे आता तर कापूस निघून गेला, अजूनही माझा 15 क्विंटल कापूस निघण्याची शक्यता आहे या शेतामध्ये. पण आता थंडी आहे, ऊन नाही. आज 9 डिसेंबर असल्यामुळे कापूस फुटून कमी होऊन राहिली उन्हामुळे. आता हा जाईल कमीत कमी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापूस जाईल. फेब्रुवारी महिन्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल. 40 क्विंटल कापूस देऊन जाईल हे पाहिजे. म्हणजे 2 एकरात 40 क्विंटल देऊन जाईल 100% देईल. तुम्हाला वेचणीला कसा वाटला का? वेचणीला तर 1 नंबर वाचला. बाया माझ्याकडे वेचणीला, त्यांनी तर काही कधी मला म्हणलं नाही का किडी काय असं आहे तसं आहे, काहीच नाही. वेचणीला एकदम व्यवस्थित कापूस आहे. आणि हे जे वाण आहे, या वाणाचं एक वैशिष्ट्य आहे का याच्यावर एवढी प्रतिकार शक्ती आहे का रोगाला कोण्याच बळी पडत नाही. एवढा पाऊस येऊनही कोण्या रोगाला बळी नाही पडली. मावा, तुरडा, तुडतुडा याला फक्त खताची व्यवस्थापन चांगली पाहिजे. खत भरपूर देणं पाहिजे. 3-4 डोस पाहिजे खताचे. आणि उत्पन्न 100% येते हे नक्की. आणि मी 2 एकर लावलं. पुढच्या वर्षी मी 6 एकर 6x2 मध्ये लावायच्या विचारात आहे. हा अनुभव आहे निवृत्ती भाऊचा, कारण की यांनी मागे आम्ही जवळपास 2 महिन्या पहिले सुद्धा व्हिडिओ घेतला. प्लॉट मध्ये शेतातच होतो. कारण की काय, शेतकऱ्याला उत्पन्न सुद्धा किती होत आहे ते आम्हाला माहित असायला पाहिजे. कारण की समोरच्या शेतकऱ्याला सांगणं पाहिजे, बाबा हजारे काकाला एवढं उत्पन्न आलं. तर आता तुमचा हल्ली 1 एकरामध्ये 10 क्विंटल कापूस निघाला. अजून तुमचा हा अजून आज 9 डिसेंबर आहे, अजूनही बोंड आहे. जवळपास 6 क्विंटलची बेचणी झाली आहे माझ्यावाली. म्हणजे 26 क्विंटल 37 किलो कापूस. आतापर्यंत 26 क्विंटल कापूस निघालाय 2 एकरामध्ये. 2 एकरामध्ये खूप चांगलं उत्पन्न येतात दादा तुम्हाला. अजूनही माझ्यावाला 10-15 क्विंटलची बोंड आहे याला. खाली मी पाणी द्यायच्या विचारात आहे, पण खाली बोंडाची संख्या भरपूर असल्यामुळे पाणी देऊ शकत नाही. पाणी नाही देऊ शकत. धन्यवाद दादा हजारे काका, तुम्ही असंच आमच्या सोबत राहा. नाथ नाही आहे ती व्हेरायटी 1 नंबर आहे. ते व्हेरायटी बद्दल काही वांधा नाही आहे. कोणी कास्तकारांनी लावायला काही हरकत नाही आहे. फक्त आपल्या जमिनीचा मात्र सुया याला 6x2 मध्ये लागवड करा. 5x1 मध्ये नाही किंवा 5x मध्ये नाही लागवड करू नका. कारण हे पराठी एवढी डांगाळ पराठी आहे की दाटते आणि हिला चालूच राहते. चालूच राहते. मीडियम आहे, पण बोंडाची संख्या खूप लागते. हे बघा, आता हे 70 बोंड फुटलेली आहे आणि अजूनही बोंड आहे याला. बघा, आणि खाली ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसलाही बोंड आहे. हे बघा, हे बघा, भरपूर बोंड आहे. बोंड भरपूर येतात. लेकुरबाई व्हेरायटी आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही समाधानी आहे ना? हो, 100% समाधानी आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नाथ संकेत कपाशी वाणाबद्दलचा प्रत्यक्ष अनुभव. एकरी तब्बल 22 क्विंटल उत्पादन. हा आकडा खरंच खूप मोठा आहे. आता मला तुमचं मत नक्की सांगा. हा वाण तुम्हाला कसा वाटला?
तुम्ही 2026 साठी हा वाण लावणार का? तुमचा अनुभव आणि मत खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असेच खरे शेतकरी अनुभव, नवीन कपाशी वाणांची माहिती आणि शेतीतील उपयोगी टिप्स नियमित पाहायचे असतील तर फार्मटेक राहुल या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.